आज अजित पवार आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी कायम असतील. सलग 8 वेळा आमदार राहिलेले अजितदादा कृषी मंत्री म्हणून किती दमदार होते त्यामागची एक गोष्ट सांगतो. अजित पवार स्वतः शेतकरी कुटुंबातून यायचे. त्यांचं शिक्षण बारामतीला बालविकास मंदिरमध्ये झालं आणि ते 10वीला मुंबईला आले. तिथं विल्सन हायस्कूल गिरगावमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. मात्र अजितदादा 10वीमध्ये नापास झालेले. त्यांचा एक विषय गेला होता. दुसऱ्या वर्षी त्यांनी तो विषय काढला. मग त्यांनी मुंबई सोडली आणि कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजला प्रवेश घेतला. 12वी झाल्यानंतर त्यांनी बीकॉमला प्रवेश घेतला, पण एक सेमिस्टर राहिल्यानं त्यांची डिग्री पूर्ण झाली नाही. नेमकं हे शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या वडिलांचं म्हणजेच अनंतरावांचं निधन झालं. वडिलांच्या नंतर घराची शेतीची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. म्हशींच्या धारा काढण्यापासून ते गाडीवरून डेअरीत दूध घालणं, गोठा, पोल्ट्री आणि शेतीची कामं. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मी दुधाच्या व्यवसायातून पुढे आलो आहे. माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर याच व्यवसायामुळे माझं बस्तान बसलं होतं. त्या काळात एक गाय 7,500 विकत होतो आणि 1 एकर जमीन 7,500 विकत घेत होतो. त्या काळात जमिनीचे दर कमी होते असं स्वतः अजितदादांनी सांगितलं होतं. म्हणजे राजकारणात यायच्या आधी ते शेतीच करायचे. 80च्या दशकामध्ये बारामतीत विक्रमी असं एकरी 80,000 रुपये उत्पन्न काढून दाखवलं. याची चर्चा आजही बारामतीत होत असते. शरद पवार मुख्यमंत्री असताना अजितदादा आपल्या शेतातला माल गाडीत घालून विकायला पुणे मार्केट यार्डमध्ये यायचे. ही आठवण कित्येक जण आजही सांगतात. त्यांच्या याच शेतीच्या अनुभवांमुळेच अजित पवारांना 91 मध्ये आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये कृषी खातं मिळालं होतं.